नमस्कार. एका व्यक्तीने असा प्रश्न विचारलेला आहे की सर, आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा ईश्वर प्राप्तीसाठी ध्यानाची आवश्यकता का आहे? का ध्यान का आवश्यक आहे? ध्यानच का करावं? नाम जपाने पुरेसं नाही का? किंवा देवाची भक्ती केल्याने पुरेसं नाही का? किंवा आणखीन जी काही कर्मकांड आहेत ती करणं पुरेसं नाही का? तर बघा, जेव्हा नामाने भक्तीने तो ईश्वर तुम्हाला साक्षात्कार देईल, जेव्हा तो ईश्वर तुम्हाला साक्षात्काराचा अनुभव देईल, तेव्हा त्या ईश्वराचा साक्षात्कार सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये ध्यानामुळे येते. विचार करा की एखादा माणूस हा खूप उंचावर आहे, खूप उंचावर, आणि त्याच्या पायाखाली एक फळी आहे. ती अचानक जर काढून घेतली, त्या माणसाची त्याची अवस्था कशी होऊन जाईल? तसंच अचानक असा एखाद्या व्यक्तीला जर अनुभव आला की ज्या ईश्वराला मी शोधत होतो तो मीच आहे, तर त्याची पूर्ण मानसिक संतुलन हे बिघडून जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ध्यान हे असणं आवश्यक आहे. त्या ध्यानाच्या योगे त्याला तो जबरदस्त धक्का आश्चर्याचा, की ज्याला मी इतका प्रयत्नांनी शोधत होतो, ज्याची मी भक्ती करत होतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच आहे, असा अनुभव जेव्हा येतो. ईश्वराने मी एक आहे, आम्ही विभक्त नाहीत, दोन नाहीत, एक आहोत, हा अनुभव जेव्हा त्याला येईल, तेव्हा तो सहन करण्याची जी शक्ती आहे ती ध्यानामुळे येते. जेव्हा लाटेला कळेल की अरे मीच समुद्र आहे, थेंबाला कळेल की मीच समुद्र आहे, तेव्हा त्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा सुताला कळेल की अरे मीच कापड आहे तसं जेव्हा जीवाला कळेल की अरे मीच ईश्वर आहे, तेव्हा त्याला ते सहन होणार नाही. आणि ती सहन करण्याची जी शक्ती आहे ती जीवाला ध्यानाने प्राप्त होते. मला, तुम्हाला, सर्व जणांना ध्यानामुळे ही शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून ध्यान हे अत्यावश्यक आहे आध्यात्मिक रस्त्यात. धन्यवाद.